नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। 5 दिवस झाले आपण ब्लॉग टाकला नव्हता, आपण म्हणून आज ठरवलं आज ब्लॉग टाकायचा आहे। तरी आपण चाललोय आपल्या गावाला, ते पण बाईकवरून। तर चला मग बघूया काय काय होतंय। तर फॉर अ चेंज म्हणून आम्ही आमच्या गावी चाललो आहोत, तेही बाईकवरून, कारण मला खूप दिवस झाला मला बाईक राईड खूप करायची होती। सो ठरवलं की आज जायचंच तर बाईकवरूनच जायचं। सो प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही आमची सगळी कामं आवरून निघालो, पण निघता निघता 7:30 वाजलेच। त्यानंतर आम्ही आलो खेड शिवापूरला हॉटेल जगदंबा इथे। आम्हाला पण जेवायचं होतं, पण इतक्या लवकर कसं जेवणार, म्हणून पुढे जेवायचं ठरवलं। इथे कोण कोण वेटिंगला थांबून जेवलंय कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर आम्ही आलो खेड शिवापूरच्या टोल नाक्याला। इथे ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही टोल प्लाझा लगेच क्रॉस केला। मग आम्ही घेतला आमचा फर्स्ट स्टॉप। अक्षयला थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही मॅकडॉनल्डला पहिला ब्रेक घेतला। मग तो गेला ऑर्डर द्यायला, आणि तिथेही गर्दी नसल्यामुळे पटकन आमची ऑर्डर आली। तर फर्स्ट स्टॉप आम्ही घेतलेला आहे मॅकडॉनल्डमध्ये। इतकी भूक लागली काय रे तुला? चिकन बर्गर? आम्ही चिकन कॉम्बो ऑर्डर केला होता आणि छान चिकन कॉम्बो एन्जॉय केला। आणि आम्हाला गावी पोचायला उशीर नको व्हायला, म्हणून आम्ही पटकन चिकन कॉम्बो खाल्ला आणि लगेच पुढे निघालो। त्यानंतर आम्ही आलो खंबाटकी घाटामध्ये। तिथे ट्रॅफिक खूप होतं, म्हणून अक्षयने जुन्या टनलमधून गाडी घातली, त्यामुळे लिटरली 10 मिनिटात आम्ही घाट क्रॉस केला। त्यानंतर वेळ्यामध्ये पोचलो। पुणे मुंबईला जाताना इथे कोण कोण ब्रेक घेतात कमेंट करून नक्की सांगा। मग साताराजवळ आलो। ही बघा आपली राजधानी सातारा। सातारामधून कोण कोण बघत आहे कमेंटमध्ये लिहा राजधानी सातारा। मग पोचलो सातारा सिटीमध्ये, आणि सातारा सिटी क्रॉस केल्यानंतर आलो नागठाण्यामध्ये। इथे ट्रॅफिकची तर कमीत कमी 5 किलोमीटरची लांब लाईन लागली होती। बघा किती ट्रॅफिक आहे। मग पुढे आम्ही 2 मिनिट उमरतच्या टोल नाक्यावरती ब्रेक घेतला, आणि मग पुढे निघालो। सो फायनली हा होता आमचा लास्ट ब्रेक, हॉटेल तुलसी धाबा कराड। लगेच सुरू, लेट खूप झालाय ना। आणि छान पोटभर जेवण केलं, आणि इथे कोण कोण जेवलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अँड फायनली आम्ही आलो कराडमध्ये, आणि इथून आम्ही विदिन 15 मिनिट्समध्ये गावी पोचू। अँड फायनली आम्ही आमच्या गावी पोचलोत। ब्रेक घेत आल्यामुळे पोचायला थोडा लेटच झाला। फायनली आम्ही घरी पोचलोत। खूप कंटाळा आला आहे, सो आता निवांत झोपणार आहे। सो गुड नाईट एव्हरीवन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।